नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। तर आजचा आपला हा ब्लॉग ऐतिहासिक ब्लॉग असणार आहे, कारण की आपण जाणार आहोत लोहगड किल्ल्यावरती। तर आता मी आहे मलवली स्टेशनवर आणि जसं की तुम्ही पाहू शकता जो रोड आहे तो जातो कार्ला एकविरा देवी त्या मार्गे जातो। आणि हा जो रोड आहे तेच भाजे वॉटरफॉल्स, भाजे लेणी आणि तसंच पुढं लोहगड किल्ल्यावर जातो। तर आता जर तुम्हाला इथं यायचं असेल तर पुण्यावरून तुम्ही पुणे लोणावळा लोकल थ्रू येऊ शकता, कारण की एक्सप्रेस इथं थांबत नाही। आणि जर मुंबईवरून येणारा असाल तर तुम्ही लोणावळ्याला स्टॉप घेऊ शकता, तिथून पुणे लोणावळा लोकल पकडून तुम्ही हा स्टॉप घेऊ शकता। तर चला बघूयात पुढचं। मलवली स्टेशनवर आल्यावरती तुम्हाला ह्या मार्गे जायचं आहे। तर इकडनं तुम्हाला लेफ्ट घ्यायचा आहे, तिथं तुम्हाला भाजे केव्स, विसापूर किल्ला आणि लोहगड किल्ला बघायला भेटेल। तर चला आपण आपल्या गाडी थ्रू जाऊया। आपली गाडी आपण इथं पार्क केली आहे। मलवली स्टेशन पासून फक्त जवळपास 2 किलोमीटर अंतरावर भाजे लेणी आणि भाजे धबधबा आहे। आणि आता ही जी कमान दिसते तुम्हाला ही भाजे गावचीच आहे, कारण की आपण आता भाजे गाव मध्येच आहोत। तर तुम्हाला तिथला वॉटरफॉल दाखवतो। आज वीकडे असल्यामुळे गर्दी नाही ना, तर खूप गर्दी असते या रोडला, पण अशा लांबच्या लांब रांगा लागलेल्या असतात गाड्यांचे। एकदम निसर्गमय दृश्य आहे बघा। तर मित्रांनो, भाजेगाव मध्ये एंटर केल्या तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक दिसेल। मागच्या वर्षीच अनावरण झालं होतं स्मारकचं, त्यावेळेस रील्स स्पर्धा सुद्धा होती आणि आपण त्यामध्ये सहभाग घेतला होता। त्यामध्ये आपला 2रा क्रमांक लागला होता, जास्त व्ह्यूज आणि जास्त लाईक्स मध्ये। हे पार्किंग एरिया आहे। आणि तिकडनं समोर सरळ गेले की भाजे धबधबा लागेल आपल्याला। हे आहे भाजे धबधबा। तर मित्रांनो, आपण त्या मार्गे आलो होतो। हे समोर भाजे धबधबा आहे बघा। आणि इथं गेल्यावरती पुढं भाजे लेणी आहे वरती डोंगरावर, आणि इकडनं सरळ गेलं की पुढं लोहगड। तर आता आपण पुढे चाललो आहोत। हे बघा, हे भाजे लेणी आहे। इकडनं वरती डोंगरावर भाजे लेणी आहे। हे बघा, ही तशीच आहे तो वॉटरफॉल लेफ्ट हँड साइडला। इथं तुम्ही मस्तपैकी नाश्ता वगैरे करू शकता। तर आता आपण त्या वॉटरफॉल पासून पुढे आलो आहोत आणि लोहगड मार्गे चाललो आहोत।
आहे. मागं आहे विसापूर किल्ला आणि तिथं आहे लोहगड किल्ला. तर आता आपण ह्याच मार्गे पुढे जाणार आहोत. लहानपणी सुद्धा ह्याच हॉटेलवर यायचो मी. आता खूप चेंजेस झाले. आधी तिथंशी होतं हॉटेल, आता त्यांनी ह्या साईडला केलं आहे. तर आता मी आहे हॉटेल साई लोहगडमध्ये आणि आता मी ऑर्डर केले आहे झुणका भाकर. तर ते गरमागरम मस्तपैकी आपण त्याचा आस्वाद घेणार आहोत. तर आता आपण एंटर केलं आहे लोहगड किल्ल्यावरती. तर जाता जाता फूड स्टॉल, लाईटली तुम्हाला काय नाश्ता वगैरे करायचा असेल तर तुम्ही करू शकता इथं. खाते पिते घरचा माकडे. काय नाही बाबा, काय नाही.